पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी जेव्हा एखादं मस्तक टेकतं तेव्हा फक्त मातीला स्पर्श होत नाही, तर जन्ममरणाच्या फेऱ्यांनाच विराम लागतो. कारण तो साधा देव नाही, तो आहे संपूर्ण सृष्टीचा कर्ता, भगवान विष्णूंचाच अवतार, पंढरपूरचा सावळा विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाची अर्धांगिनी, संपत्तीची, सौभाग्याची, करुणेची अधिष्ठात्री, साक्षात लक्ष्मी माता, जिनं विदर्भाच्या पुण्यभूमीत रुक्मिणीच्या रूपात अवतार घेतला. ही कथा आहे दैवी प्रेमाची, संघर्षाची आणि त्या विवाहाची ज्यामुळे महाराष्ट्राची भूमी अधिकच पावन झाली. लहानपणापासूनच रुक्मिणीच्या मनात एक तेजस्वी प्रतिमा कोरली जात होती. राजा भीष्मकाच्या दरबारात नारद मुनी येत आणि त्यांच्या वाणीतून श्रीकृष्णाच्या पराक्रमांच्या कथा दरबारात निनादत. बाल मन असलेली रुक्मिणी या कथा मनापासून ऐकत असे आणि हळूहळू त्या कथांमधील श्रीकृष्ण तिच्या हृदयात घर करू लागला. त्या कोवळ्या मनात एक निश्चय रुजला, माझा पती असेल तर तो केवळ श्रीकृष्णच. पण दैवी प्रेमाचा मार्ग कधीच सोपा नसतो. रुक्मिणी विवाहयोग्य झाली आणि राजदरबारात वादळ उठलं. बहुतेकांची इच्छा होती श्रीकृष्णाशी विवाह व्हावा, पण तिचा भाऊ रुक्मी अहंकाराने आंधळा झाला होता. त्याने हट्ट धरला, श्रीकृष्णाच्या शत्रूशी शिशुपालाशीच विवाह होईल. निर्णय झाला आणि रुक्मिणीसमोर अंधार दाटून आला. पण दैवी प्रेमाची भक्ती कधी हार मानत नाही. त्या रात्री रुक्मिणीने एक धाडसी निर्णय घेतला. एका विश्वासू ब्राह्मणाच्या हाती 7 श्लोकांचं पत्र दिलं. हे फक्त पत्र नव्हतं, ती होती हाक, ती होती शरणागती. हे भगवंता, तुमच्याशिवाय माझं अस्तित्व नाही. उद्या माझा विवाह ठरवला आहे, या, मला घेऊन जा. आणि शेवटी ती कठोर पण सत्य हाक, जर तुम्ही आलात नाहीत तर मी हा देह सोडेन, कारण तुमच्याशिवाय दुसरा पती मी मानू शकत नाही. ब्राह्मणाने पत्र वाचलं आणि द्वारकेचा अधिपती क्षणभरही थांबला नाही. डोळ्यांतून अश्रू आणि ओठांवर एकच वाक्य, जेवढं तुझं प्रेम माझ्यावर तेवढंच माझं तुझ्यावर. 4 घोड्यांचा रथ, बलराम, यादव सेना, 1,500 किलोमीटरचा प्रवास फक्त एका दिवसात, कारण ती वाट पाहत होती. लग्नाचा दिवस, अंबा मातेचं मंदिर. रुक्मिणी पूजेसाठी बाहेर आली आणि क्षणात सगळं थांबलं. तिच्या तेजामुळे सैनिकांच्या हातातून शस्त्र गळून पडली आणि त्या क्षणी श्रीकृष्ण पुढे आले, रुक्मिणीचा हात धरला आणि तिला रथात बसवलं. रथ वाऱ्याच्या वेगाने सुटला. मागे युद्ध पेटलं. जरासंध, रुक्मी सगळ्यांचा पराभव झाला आणि द्वारकेत एक असा विवाह सोहळा घडला ज्याला साक्षी राहायला देव उतरले, राजे जमले आणि संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली. हा केवळ विवाह नव्हता, तो होता भक्तीच्या विजयाचा उत्सव. आजही वसंत पंचमीला पंढरपूरमध्ये हा विवाह मोठ्या श्रद्धेने साजरा होतो. विदर्भाची नवरी आणि पंढरीचा सावळा. ही परंपरा आपल्याला सांगते, पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हा, वारीत सामील व्हा, वारकऱ्यांची सेवा करा. कारण ज्या क्षणी पांडुरंगाच्या पायाला आपला हात लागतो त्या क्षणी जन्ममरणाच्या फेऱ्यांना अर्थ उरत नाही.